मित्रांनो, आज आपण या ठिकाणी तुम्हाला माहीतच आहे की 26 तारखेला त्या ठिकाणी स्कॉलरशिपचा पेपर आहेत आणि ह्या पेपरला जात असतानाच आपल्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्या काही महत्त्वाच्या टिप्स ज्या आहेत त्या महत्त्वाच्या टिप्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वांनी अभ्यास केलेलाच असेल आणि येणारी परीक्षा ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तर परीक्षेला जात असताना काय काय काळजी घ्यायची आहेत या सर्व बाबतीत आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तुम्हाला जर त्या ठिकाणी हे उपयुक्त वाटत असेल तर या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि सोबत एक लाईक पण करा. चला तर मग आपण त्या ठिकाणी आज याबद्दल माहिती बघूया. तसं पेपर जो आहे तर स्कॉलरशिपचे 2 पेपर त्या ठिकाणी होणार आहेत. पहिला पेपर जो आहे तो पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर आपल्याला त्या ठिकाणी त्या दिवशी सॉल्व करायचे. तर पहिला पेपर जो आहे तो 11 ते 12:30च्या दरम्यान त्या ठिकाणी असणार आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, जिथं जे सेंटर मिळालेलं असेल त्या सेंटरला त्या ठिकाणी 10 वाजता तुम्ही त्या ठिकाणी पोहोचणं आवश्यक आहे. ते 10:30पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी वर्गामध्ये एंट्री घ्यावी लागतात. 10:30 वाजता आपण त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन बसणार आहोत. तत्पूर्वी आपला रोल नंबर कुठे आहे, आपला ब्लॉक कोणता आहे, आपली रूम कोणती आहे, या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या असतात. मग अशा वेळेस जर त्या ठिकाणी जर बघितलं तर ती धावपळ होऊ नये त्यासाठी अगोदरच आपण त्या ठिकाणी जाणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सोबत आपल्या पॅरेंट्सला सोबत घेऊन जायचं, जेणेकरून जो रोल नंबर बघणं आहे, त्याच्यानंतर आपला रूम्स बघणं आहेत, या गोष्टीमध्ये आपण धावपळ करणार नाही. आपण रिलॅक्स राहू आणि फ्रेश माइंडमध्ये आपण त्या ठिकाणी पेपर व्यवस्थितरित्या सॉल्व करू शकू. म्हणजे आपल्या पॅरेंटची जर आपण जर मदत घेतली तर अशा वेळेस आपण रिलॅक्स राहू शकतो. आणि त्याच्यानंतर 10:30 वाजतामध्ये आपण एंट्री बसलेलो असल्यानं आपल्याकडे साहित्य काय असलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर साहित्य असणं. तर साहित्यामध्ये सुरुवातीला तुमच्याकडे 2 पेन असायला पाहिजे. ते ब्लॅक कलरचे पेन तुम्ही त्या ठिकाणी यूज करायला पाहिजे. आणि तो पेन काय आहे तर जस्ट तुम्ही येता विकत घेऊन आणलेला नसावा, तो अगोदर कुठंतरी यूज केलेला असावा, जेणेकरून तो त्या ठिकाणी स्मूथली चालेल आणि आपण इझिली त्याला त्या ठिकाणी राऊंड जे आहे ते राऊंड करू शकू. ते झालं. त्याच्यानंतर दुसरं अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पॅड असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे त्यानंतर पाण्याची बॉटल त्या ठिकाणी घ्यायची आहेत. या सर्व बाबी तुम्ही त्या ठिकाणी घेऊन बसायचं आहे. त्याच्यानंतर रिलॅक्समध्ये आपण बसलेलो आहोत. त्याच्यानंतर आपल्या ज्या वर्गावरचे जे सर असतील, जे पर्यवेक्षक असतील, ते आपल्याला त्या ठिकाणी उत्तरपत्रिका देणार आहे. त्या उत्तरपत्रिकेमध्ये पहिलं जे आहे ते पहिलं पेजमध्ये तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये त्या ठिकाणी द्यायचे असतात. मग ती इन्फॉर्मेशन देत असताना त्याच्यामध्ये काही जरी अडचण आली तर स्वतःवरून तुम्ही त्याच्यामध्ये काही लिहू नका. जी अडचण असेल ते वर्गाच्या सरांना तुम्हाला त्या ठिकाणी सांगायची आहे. ती अडचण ते सर तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पूर्ण करेल. काही भ्यायचं टेन्शन नाही. जे येते तेच त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायचं. जे आपल्याला समजलं नाही, जे येत नाही ते त्या ठिकाणी तुम्ही उत्तरपत्रिकेवर सुरुवातीला बेसिक इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरायचे. त्याच्यानंतर 11 वाजता आपला जो पेपर आहे तो क्वेश्चन सीट जे आहे ते क्वेश्चन सीट आपल्या हातामध्ये पडणार आहे. 11 वाजता आपण ती क्वेश्चन सीट ओपन अप करू. केल्यानंतर 1 बाय 1 प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे. आता 1 बाय 1च तुम्ही त्या ठिकाणी पेपर सोडवणं गरजेचं आहे. जर पहिला प्रश्न आपल्याला इझी आलेला आहे तर आपण इझी सोडून देऊ. दुसरा थोडा त्या ठिकाणी जर मीडियम टाईमचा असेल तर ते सोडतो. तिसरा प्रश्न जर कदाचित जर तो हार्ड आलेला असेल आणि आपला जर टाईम त्यामध्ये जर कन्झ्युम होत असेल, टाईम जर लागत असेल, आपल्याला उत्तर काढताना थोडा वेळ लागून राहिलेला, उत्तर येत नाही, निघत नाही, तर त्याला तिथं सोडून द्यायचं आणि पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला त्या ठिकाणी वळायचं आहे. असे प्रश्न त्या ठिकाणी असतात कारण नेमके 3ही टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये दिसून येणार आहे. म्हणजे ते एकदम इझी पण असेल, मध्यम स्थितीचे असेल आणि थोड्या हार्ड स्थितीचे असेल. मग अशा वेळेस काय झालं, तर अशा वेळेस आपण जर हार्डकडे जर वेळ देत गेलो तर अशा वेळेस आपला वेळ जो आहे तो ते निघून जाऊ शकतो. म्हणून पेपर 1 बाय 1च सोडवायचा. त्याच्यामध्ये आपल्याला ते माहीत नव्हतं कोणता प्रश्न हा कठीण असतो, कोणता सोपा असतो. सर्व प्रश्न त्या ठिकाणी आपण 1 बाय 1 सोडवत जायचे असतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. आणि नेमकं काय असते प्रश्नामध्ये, आपल्याला शेवटचा शब्द त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असतो. शेवटचा शब्द जो वाचल्यानंतरच त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर फर्स्ट नंबर जर आले असेल तर थोडा विचार करून त्या ठिकाणी आपण बाकी ऑप्शनला त्या ठिकाणी बघून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच पहिलं ऑप्शन त्या ठिकाणी घेतात. पहिलं ऑप्शन हे कधीतरी आपल्याला फसून जात असते. म्हणून पहिलं ऑप्शन निवडत असताना काय करायचं, आपल्याला बाकीचे ऑप्शनसुद्धा त्या ठिकाणी बघायचे आहेत. अशा प्रकारे पेपर तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. सॉल्व करत असतानाच त्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जे येणारे प्रश्न जे आहे ते प्रश्न तुम्ही सॉल्व करा. असं करता करता जर टाईम आपला त्या ठिकाणी संपत आलेला असेल आणि संपल्यानंतर अजूनही आपले 5 ते 10 क्वेश्चन राहिलेले असतील तर अशा वेळेस गडबड करायची नाही, घाबरून जायचं कारण नाही. काय करायचं, उरलेल्या प्रश्नांमध्ये जे काही सर्कल असेल ते सर्कल त्या ठिकाणी अंदाजे
आपल्या अंदाजे त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. उत्तर देत असताना त्या ठिकाणी त्याचा संबंध बघायचा, ते मिळते जुळता आहेत की काय असं त्या ठिकाणी बघून त्याचे सर्वांचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. परीक्षेत पेपर देईपर्यंत एकही क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी राहायला नको आहे, कारण की आपल्याला काही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सर्व क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहे आणि हा सर्व भाग लक फॅक्टरचा असतो. तुम्ही जर त्या ठिकाणी जर ते सॉल्व केलं आणि ते जर आपले जर लक बाय चान्सने त्या ठिकाणी बरोबर आले तर आपल्यालाच त्या ठिकाणी मार्क मिळून जात असते. हा झाला पहिला पेपर. पहिला पेपर सोडल्यानंतर मधला जो टाईम आहे त्या मधल्या टाईममध्ये मात्र पेपर सुटल्याबरोबर आपल्या पॅरेंट्ससोबत, आपल्या मित्रांसोबत, ते शिक्षक आलेले असेल सोबतचे तर त्यांच्यासोबत अजिबात चर्चा करायची नाही. पेपर झालेला आहे, क्लोज करा आणि ठेवून द्या तो. त्याच्यानंतर मधल्या वेळेस काय करायचं आहे, थोडं तुम्हाला त्या ठिकाणी खायचं असेल तर खा किंवा रिव्हिजन करायची असेल तर रिव्हिजन करू शकता. त्याच्यानंतर रिव्हिजन केल्यानंतर एकदम हलकी रिव्हिजन जर होईल किंवा आपण जर त्यावेळेस जर मोकळं राहिलो, शांत राहिलो तर ते सर्वात बेस्ट राहील. त्यानंतर दुसरा पेपरसुद्धा त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी सोडवणं गरजेचं आहे. दोन्ही पेपर आनंदाने त्या ठिकाणी सोडवायचे. आपण खूप अभ्यास केलेला आहे, खूप सराव केलेले आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन सीटचा सुद्धा सराव झालेला आहे. सर्व बाबी आपल्याला त्या ठिकाणी झालेल्या आहे आणि येणारी परीक्षा आपल्यासाठी खूप इझी असेल आणि पेपरसुद्धा खूप इझीच निघणार आहे. काही टेन्शन घेऊ नका. निश्चितच ते आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चांगलं जे मार्क जे आहे ते कमावून आणि यशस्वी होऊया. अशीच काही माहिती तुम्हाला जर त्या ठिकाणी उपयुक्त वाटलेली असेल, उपयुक्त वाटलेली असतील तर अशा वेळेस तुम्हाला चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. पेपर झाल्याबरोबर त्याची ॲन्सर कीसुद्धा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर त्या ठिकाणी आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी तुम्हाला बघायची आहे. येणाऱ्या परीक्षेसोबत हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक आणि यशस्वी होऊन परत या.